शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिका हद्दीतील रस्त्यावर आणि पथांवर वाहतुकीस अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटवण्यासाठी महापालिकेकडून 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। या संदर्भात आयुक्त यशवंत नांगे यांच्या वतीने जाहीर नोटीस जारी करण्यात आली आहे। शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाने म्हटलंय। या नोटिसामध्ये रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवरील मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, दर्गा, मजार किंवा कबर यासारख्या वास्तूंमुळे सामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळे निर्माण होत असल्याचं म्हटलंय। संबंधितांनी ही अतिक्रमणे स्वतःहून 7 दिवसात हटवावीत किंवा त्यांचं स्थलांतर करावं, अन्यथा मुदतीनंतर ती बेकायदेशीर व अतिक्रमणात समजून महापालिकेकडून कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला। यापूर्वी 2017 मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं। बोलेगाव येथे तरुणाला रिक्षातून फूस लावून बोलावून घेतल्यानंतर जबरदस्तीने दुचाकीवर बसवून शेतात नेऊन लाकडी दांडका, कमरेचा बेल्ट तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे जखमी तरुणाने फिर्याद दाखल न केल्याने तोफखाना पोलिसांनी सरकारी फिर्यादीवरून चौघांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। याबाबत पोलीस अंमलदार अब्दुल कादर इनामदार यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे। त्यानुसार आमिर शेख, अमानत अन्सारी, यश शिरसाट, चेतन सरोदे तसेच त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। 13 जुलै रोजी अंमलदार इनामदार यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअपवर एका मारहाणीचा व्हिडिओ प्राप्त झाला। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या तिरट जुगाराच्या क्लबवर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून 7 जणांना ताब्यात घेतलाय। या कारवाईत 1,67,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार अरविंद भिंगार दिवे, सुनील पवार, पंकज व्यवहारे, योगेश भिंगार दिवे व योगेश कर्डिले यांचे पथक भिंगार कॅम्प परिसरात अवैध धंद्याची माहिती घेत असताना त्यांना माहिती मिळाली। सोलापूर रोड लगत कोंबडीवाला मळा, सारसनगर येथील हॉटेल आरव्हीच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकामाच्या आडोशाला काही जण तिरट नावाचा जुगार खेळत आहेत। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 2025 मध्ये करण्यात आलेली पदभरती प्रक्रिया वेगात पूर्ण करण्यात यावी असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। मंत्रालयात मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रावरी कृषी विद्यापीठाशी संबंधित विषयांबाबत बैठक झाली। या बैठकीस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्राजक्त तनपुरे, कृषी सचिव परिमल सिंह, उपसचिव प्रतीक्षा पाटील, वित्त आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। तसेच रावरी येथील कृषी विद्यापीठाचे रजिस्ट्रार राजेंद्र पाटील आणि कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते। अवैध धंद्याविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा घातला। या कारवाईत पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलं असून रोख रकमेसह एकूण 1,76,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिलेत। शहराची खबरबातमध्ये ते सांगतोय तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।